हे मुख्यमंत्री सहायता निधी कक्षचं महाआरोग्य शिबिर हे या ठिकाणी पार पडतंय. आतापर्यंत आष्टी मतदारसंघामध्ये एकूण आत्ता माझ्याकडे जी माहिती आली 30,000 पेशंट या ठिकाणी तपासणी झालेले आहेत. त्या 30,000पैकी जवळपास 7,000 पेशंट असे आहेत की ज्यांना कुठलं ना कुठलं ऑपरेशन त्या ठिकाणी करावं लागेल. त्याच्यामध्ये मोतीबिंदूचे पेशंट जवळपास 2,035 पर्यंत आलेत. त्याच्यानंतर हृदयरोगाचे जवळपास 500 पेशंट 409 इथे दाखवत आहेत, पण आम्ही खालून आकडेवारी घेतली तर आणखी वाढते, म्हणजे जवळपास 500. गुडघे आणि खुब्याचं ऑपरेशन किंवा खांदा दुखतोय, पाठ दुखते, अशी सुद्धा जवळपास 2,003 रुग्ण आतापर्यंत या ठिकाणी झालेत. आणि इथे आता उद्यापासनं आतापर्यंत आमचे बऱ्यापैकी पीएससी आणि ग्रामीण रुग्णालय जिथे आहेत, तो राहमो, पाटोदा, आष्टी, जामखेड, नगरला काही पेशंट गेलेले आहेत. घोगरे साहेब तिथं सीएस आहेत, तिकडे विखे पाटील साहेबांच्या फाउंडेशनला तिकडे पण मोठ्या प्रमाणावरती पेशंटचे फोटो काढणं, विविध तपासण्या याच्यामध्ये करणं, म्हणजे बाकीचे जे एक्सरे, म्हणजे शासकीय याच्यामध्ये एक्सरे, सोनोग्राफी, सीटी स्कॅन, अँजिओग्राफी, एमआरआय, ब्लड इन्व्हेस्टिगेशन, ईसीबी या तपासणी शासकीय हॉस्पिटलमध्ये होत आहेत. आणि खाजगी हॉस्पिटलमध्ये आतापर्यंत बाकीच्या खाजगी हॉस्पिटल अगदी जामखेड सहित बऱ्यापैकी खाजगी हॉस्पिटलनी सुद्धा आम्हाला त्या ठिकाणी सहकार्य केलंय. अजूनही कुठं जर तपासणी राहिली असेल, कोणाचे फोटो काढायचे राहिले असतील, तर आम्हाला तातडीनं गण प्रमुखाला जर कळवलं तर ते पण आम्ही लवकरात लवकर ऍडजस्ट करून घेऊ. आणि हे शिबिर 3 तारखे म्हणजे परवा जरी असलं तरी उद्या सकाळपासनं खाजगी आपल्या ग्राउंडवरती, अनिशा ग्लोबलच्या ग्राउंडवरती 2D इको, डिजिटल एक्सरे, मॅमोग्राफी, डेंटल चेकअप म्हणजे दाताचं, आणि ऑप्थॅमिक चेकअप, हे सगळं उद्यापासूनच इथं उपलब्ध आहे. जर काही पेशंट कुठे राहिले आष्टी मतदारसंघात तर ते पेशंट उद्या सुद्धा चेकअपला येऊ शकतात. ते परवा सुद्धा हे सगळं म्हणजे एक्सरे सहित एका दिवशी 400, 500 एक्सरे करणाऱ्या सुद्धा मशिनरी या ठिकाणी उपलब्ध होणार आहेत. त्याच्यामुळं लोकांनी घाबरून जाऊ नये. ज्यांचं चेकअप राहिलं असेल त्यांनी फक्त गण प्रमुखाला सांगा किंवा त्या गावच्या प्रमुखाला सांगा. आम्ही आमच्यापर्यंत ते आलं तर कुणीकडे डायव्हर्ट करायचं हे पण आम्ही ठरवतो. बीडचे आपले कलेक्टर साहेब यांनी इथं सांगितलेलं आहे, बीडला काही एमआरआय करायची पाळी आली तर आपण अंबाजोगाई आहे, नगर आहे, सिव्हिल म्हणजे विखे पाटील साहेबांचं कॉलेज आहे, या 2-3 ठिकाणी सुद्धा आपण त्या ठिकाणी पाठवू शकतो. लोकांनी घाबरून जायचं काही कारण नाही. आणि रुग्णांना साधारणतः वयस्कर माणसं किंवा काही कुटुंबातील लोक म्हणजे सतत दुखत असून सुद्धा लपवून ठेवायचं किंवा अंगावर काढायचं असे काही प्रकार समोर आलेले आहेत. अजूनही काही लोकांना उगाच आपण तपासणीला जावं का नाही, हे होईल का नाही, तर सगळ्यांना आमची विनंती आहे की या कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक साहेब जे आहेत त्यांनी खूप पद्धतीने हॉस्पिटल आपले इथं जवळपास 162 हॉस्पिटल आतापर्यंत येत आहेत, 162. त्याच्यामुळं आणखी सुद्धा कोणी रुग्ण राहिले असतील तर त्यांनी पुढे या, कार्यकर्त्यांनी पुढे या. आता प्रचार प्रसिद्धी भरपूर झालेली आहे. काही कार्यकर्त्यांनी मला असं वाटतं की आपण कोणाच्या तरी हातात पॉम्पलेट देतोय आणि लगेच त्याची रील काढायची, फेसबुकवरती टाकायची, व्हॉट्सअपवर टाकायची आणि आपलं काम संपलं, असं बिलकुल मानू नये. त्या कार्यकर्त्यांनी आपल्या गावातल्या पेशंटचा फोटो काढला का,
त्याची कोणती कोणती वेगवेगळी तपासणी आहे. विशेषतः लहान मुलांच्या बाबतीमध्ये छिद्र पडलंय किंवा त्याची 2D इको करायची, अशा काही तपासणी राहिल्या असतील तर त्या तातडीनं लवकरात लवकर करून घ्या. आणि उद्या पण तपासणी चालू राहणार आहे. परवाही जागेवरती तपासणी, कारण जे तपासणी करणारे लोक आहेत त्यांना आम्ही इकडे बोलवतच नाही, ते कंटिन्यू चालू ठेवतो. इथं परवा जरी सकाळी तपासून जरी पेशंट आला तरी सुद्धा त्याच्या पुढच्या ऑपरेशनच्या बाबतीत त्याच्या बाबतीत पुढे येते. आपल्याकडे 162 हॉस्पिटल आणि आयुष्यमानचे सुद्धा सेटेस आहेत. याच्यामध्ये आपल्याला त्या ठिकाणी मदत करतायत. तर बालरोग लहान मुलांचे 3 हॉस्पिटल आतापर्यंत इथं येत आहेत. रुग्णालय म्हणजे विभागीय हाय स्टॉल 3 आहेत, पण रुग्णालयांची संख्या 7 आहे. आयुर्वेद विभागाचे 2 आणि रुग्णालय 3 येत आहेत. त्याच्यानंतर होमिओपॅथीचं 1 विभाग आहे, 1 रुग्णालय. स्त्रीरोग विभागाची 4 रुग्णालय, खाजगी रुग्णालय जे मोठी आहे आणि जे स्वतः म्हणतायत की आम्ही तपासणी करतो आणि आम्हाला काही तर मग लहान मुलांचे छिद्र पडलं किंवा लहान मुलांचे हार्टचे जे काय आजार आहेत ते 1 हॉस्पिटल तर म्हणतंय की आम्हाला 200 पेशंट द्या. 200 पेशंटला सुद्धा म्हणजे आता या क्षणापासून मी सांगतो की आमच्याकडं हार्टच्या बाबतीतले 400 आलेत, परंतु लहान मुलांच्या बाबतीमध्ये अजूनही पेशंट पुढे येत नाहीयेत. तर हे आणखी जे कोणी असतील लहान मुलांच्या बाबतीत त्रास असेल त्यांनी पुढे या. 200 ऑपरेशन हे फ्री करणार आहोत आपण. त्याच्यासाठी गोरगरीब रुग्णांनी कुटुंबियांनी पुढे यावं. जनरल मेडिसिनचे 10 स्टॉल लावले, त्याच्यामध्ये 17 रुग्णालय या ठिकाणी येत आहेत. ईसीजी विभागामध्ये 1 स्टॉल आहे, 1 हॉस्पिटल. ईसीजी पुरुष, हा पहिला महिला आहे, हा पुरुष आहे, ते सुद्धा 1 स्टॉल आहे, 1 हॉस्पिटल आलंय. श्वसन रोग विभाग 1 आणि 1 आहे. हृदय रोगाचे 6 स्टॉल आहेत, 12 हॉस्पिटल आतापर्यंत त्या ठिकाणी येतो म्हणालेले. नाक कान घसा विभागाचे 2 स्टॉल आहेत, 3 हॉस्पिटल आले. दाताचे 1 स्टॉल आहे, पण 3 हॉस्पिटल या ठिकाणी येत आहेत. रक्त तपासणीचं 1 रुग्णालय आलंय. जनरल शस्त्रक्रियेचे 4 स्टॉल आणि 9 हॉस्पिटल. अस्थिविकार म्हणजे हाडाचे 10 स्टॉल आहेत, 16 हॉस्पिटल आतापर्यंत इथं यायला निघालेले आहेत. मणक्याचं 2 स्टॉल, 4 हॉस्पिटल. फिजिओथेरपी 3 स्टॉल, 2 हॉस्पिटल. मूत्रविकाराचे 5 स्टॉल आहेत, 10 हॉस्पिटल येत आहेत. कॅन्सरचे 2 स्टॉल आहेत, 3 हॉस्पिटल आतापर्यंत इथे येत आहेत. आणि डोळ्याच्या बाबतीतले 10 स्टॉल आहेत, 7 हॉस्पिटल आतापर्यंत या ठिकाणी आपल्याकडे येत आहेत. मेंदूविकार तपासणीचे 2 स्टॉल आहेत, 5 हॉस्पिटल येत आहेत. दिव्यांग कृत्रिम हात वितरण विभाग त्याचा 1 स्टॉल आहे, 1 हॉस्पिटल येते. आपत्कालीन सेवा 3 स्टॉल, 1 हॉस्पिटल. एक्सरे 1. कॅन्सरचे 2 स्टॉल आहेत, 3 हॉस्पिटल आतापर्यंत इथे येत आहेत. आणि डोळ्याच्या बाबतीतले 10 स्टॉल आहेत, 7 हॉस्पिटल आतापर्यंत या ठिकाणी आपल्याकडे येत आहेत. मेंदूविकार तपासणीचे 2 स्टॉल आहेत, 5 हॉस्पिटल येत आहेत. दिव्यांग कृत्रिम हात वितरण विभाग त्याचा 1 स्टॉल आहे, 1 हॉस्पिटल येते. आपत्कालीन सेवा 3 स्टॉल, 1 हॉस्पिटल. एक्सरे 1 गाडी म्हणजे 2-3 गाड्या त्याच्या एकत्रित आहेत, त्या इथं आज सायंकाळपासूनच लागत आहेत. 2D इकोचा सुद्धा 1 विभाग आजच त्या ठिकाणी लागतोय. त्याच्यामुळं ही हॉस्पिटलची संख्या खूप मोठ्या प्रमाणावरती इथं यायला लागलेली आहे. हे सगळेच्या सगळे हॉस्पिटल नामांकित हॉस्पिटल आहेत, नामांकित डॉक्टर इथं येणार आहेत. आणि हे सगळंचे सगळं मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये हे मोफत ऑपरेशन होणार आहे.
कुठल्याही रुग्णाने इथून मुंबईला जाणं, पुण्याला जाणं किंवा अहिल्यानगरला जाणं, संभाजीनगरला जाणं, इथे कुठेही ऑपरेशन करण्याची पाळी येऊ द्या, मनामध्ये किंतु परंतु बाळगू नका. ते हॉस्पिटलच मानतायत की त्या रुग्णांना आम्ही इथपासून आता नेण्याची व्यवस्था सुद्धा आम्ही करणार, इथून घेऊन जाणार, त्यांचं ऑपरेशन करणार आणि मुंबईवरून परत त्याच्या गावी आणून सोडण्याचं काम. म्हणजे आता हा कॅम्प परवापर्यंत चालू आहे, परवाच्याला तपासणी होईल. याच्या उपरही काही जणांचे MRI वगैरे जर राहिले काही रुग्णांचे, तर आता फोटो पाहिल्याशिवाय MRI करायचा का नाही याचं डिसिजन घेता येत नाही. आणि आता त्याला वेळ राहिलेला नाही. तर ज्यांनी ज्यांनी मानेचे, कमरेचे, खुब्याचे फोटो काढले असतील ते फोटो घेऊन या. त्यांना MRI करण्याचं जर सजेशन दिलं तर ते MRI आम्ही 5 तारखेच्या नंतर मग 6 ते 15, 20 कधीपर्यंत बी होऊ द्या. कारण एका रुग्णाला MRI करायला जवळजवळ 2 तास लागतात. त्याच्यामुळं उपलब्ध साधनं जे आहेत तिकडे आपल्याला लोक डिस्ट्रीब्यूट करावे लागतील. खासगी हॉस्पिटलला काही ठिकाणी डिस्ट्रीब्यूट करावे लागतील. ते सर्व आम्ही डिस्ट्रीब्यूट करू. सर्व कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे, आमच्या आशा वर्कर ज्या आहेत त्या खूप चांगलं काम करतायत. आमचे शासकीय डॉक्टर आणि त्यांचे सर्व सहकारी हे सुद्धा मोठ्या प्रमाणावरती सहकार्य करतायत. खूप लगबग त्यांची सगळ्यांची चालली. आणि काय आहे की कांद्याचा जो बेल्ट आहे, जिथं कांदा लागवड आहे त्या भागामधले मणक्याच्या बाबतीतले पेशंट जास्त येत आहेत. अगदी छोटी वनवेवाडी आहे आमची इथली मातावळीच्या खालची. त्या एका वनवेवाडीमध्ये जर 45 आणि 50 पेशंट निघत असतील तर याचं कारण ते आहे. बरं, जे लोक कांद्याच्या याच्यामध्ये काम करतात ते हळूच ते पेन किलर म्हणून हिरवी गोळी खातात आणि त्या हिरवी गोळी खाण्याचा परिणाम भविष्यामध्ये आपल्या स्वतःच्या किडनीवर होऊ शकतो. तरी सुद्धा काही महिला भगिनी ते खातायत, पुरुष सुद्धा खातायत. तर हे चुकीचं आहे. त्या लोकांनी अजूनही तपासून घेतलं नसेल, कुणी अजून लाजरं बुजरं असेल किंवा जाऊ द्या राहू द्या, तर त्यांनी आणखी पुढे या. आज या, उद्या या, परवा या आणि वेळ प्रसंगी गरज पडली तर त्याच्यानंतरही या. पण आता जे नामांकित हॉस्पिटल 162 हॉस्पिटल इथे येणार आहेत त्यांच्याकडे एकदा जर नोंद झाली तर हे सगळेच्या सगळे हॉस्पिटल आणि कुठला एखादा रुग्ण त्याची एखादी तपासणी राहिली म्हणून त्यांनी परवा येऊ नये असं काही बंधन नाही. त्यांनी तरी सुद्धा परवा या. आमच्याकडं तसे सक्षम कार्यकर्ते आहेत. जिथं कुठं कार्यकर्ता सक्षम नाही, सक्षम म्हणजे माणसं नेऊन आणून सोडायला, तर तिथे आम्ही डायरेक्ट व्यवस्था त्या ठिकाणी करणार आहोत. या बाबतीत जिल्हाधिकारी, आमचे RTO हे सुद्धा आम्हाला कॉपरेट करतायत आणि त्या पद्धतीने नियोजन आम्ही करतोय. मायबाप जनता जनार्दनाला मी विनंती करतो की हा फार मोठा महायज्ञ आहे आरोग्याच्या बाबतीतला. या यज्ञामध्ये सहभागी होण्यासाठी सहकार्य करा एवढीच विनंती. या कार्यक्रमात याच्या बाबतीमध्ये 2014च्या नंतर ही क्रांती केलेली आहे. मोठ्या प्रमाणावरती मुख्यमंत्री सहायता निधी कक्षच मुळात पहिला कधी स्थापन झाला नव्हता. तो आमच्या जिल्ह्याचे सेटे साहेब जे आहेत त्यांनी सुरुवातीला मला वाटतं 14 ते 19 त्या विभागाचं काम केलं आणि खूप प्रभावी काम त्याच्यामध्ये केलं. आणि आता रामेश्वर भाऊ नाईक त्याचे आहेत. शेटे साहेब आता दुसऱ्या विभागाचं आयुष्यमानचं काम पाहतायत. आणि केंद्र सरकार आणि राज्य सरकार या दोन्हीमध्ये आजारांची संख्या वाढवणं, निधीची संख्या वाढवणं हे सगळं काम हे राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी केलेलं आहे. म्हणून आम्ही त्यांच्या वाढदिवसानिमित्त हा कार्यक्रम ठेवला. ही विशेष गाड्या लावणार, काही ठिकाणी बस पण आम्ही उपलब्ध करून देण्याचा विचार करतोय. गावामध्ये काही छोट्या मोठ्या गाड्या आहेत त्याच्यामध्ये मी म्हणलं ना, सक्षम कार्यकर्ता आहे तिथे आम्हाला फारसं हे त्राण होणार नाही. आणि आष्टी तालुक्यातले 2-3 जिल्हा परिषद सर्कल तर मला वाटतं ते रुग्ण कार्यकर्ते ज्यांना चालता फिरता येतंय
ते स्वतः मोटरसायकलीवरती सुद्धा मोठ्या प्रमाणावरती येणार आहे. त्यामुळं आम्ही जे लांब आमचा उदाहरणार्थ तिकडे मातोरी जिल्हा परिषद गट आहे, लांब आहे, तिकडनं कशी व्यवस्था करायची, शिरूर तालुक्यातल्या रुग्णांची ते प्लॅनिंग आमचं होईल. ते जाण्या येण्याच्या बाबतीतलं बिलकुल चिंता ही रुग्णांनी अजिबात करू नये. ती आमची जबाबदारी आहे. आम्ही ती पार पाडू आणि जास्तीत जास्त रुग्ण या ठिकाणी आतापर्यंत 30,000 झालेले आहेत. म्हणजे आणखी 2 दिवसामध्ये तपासणीत कदाचित हा फिगर 40,000च्या वरती जाईल आणि काही एक 5,000 10,000 पेशंट असे येऊ शकतात. ऐन वेळेस इथं येऊन आमची ही तपासणी करा म्हणू शकतात. तर त्याच्यासाठी सुद्धा यंत्रणा आम्ही सज्ज ठेवलेली आहे.